खेळाडू तयार होत आहेत. असोसिएशनमध्ये पाहायला मिळतं ते आमचे अध्यक्ष मिलिंदभाई टाकी यांचं स्वागत करतील आमचे अष्टप्रमुख खेळाडू माजी निलेश बेबीचंद शिर्के यांना विनंती करतोय मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष सरांचं स्वागत करायचं. आपण जर लावली तर आपली असोसिएशन नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये आज नाव कमवते, ती आणखीन नाव कमावेल आणि आपल्या असोसिएशनमधून चांगले चांगले खेळाडू तयार होतील. मी राजेश कामते यांचा सत्कार करू इच्छितो, कारण ते सुद्धा मिलिंदभाई आणि पंकज भाऊच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच या असोसिएशनला टॉपच्या लेवलला कसं नेता येईल. मी निखिल भाऊ शिर्के यांना विनंती करतोय भाऊ यांचं स्वागत करायचं आहे. मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आणि आता मात्र सामन्याला होते सुरुवात. अर्थातच या नागोठणे विभागातील दोनही दादा संघ एकमेकांना भिडणार आहेत. आणि आता मात्र 4 विरुद्ध 1 सावध पवित्र घेऊन विवेक शिंदे मैदानामध्ये गरजतोय. खोलवर चढाईचा मानस असेल. 7 गड्यांना झुंज द्यायला मैदानी लढतो एकाकडे. विजयी क्षण तो खेचून नेतो. 7 विरुद्ध 1 सावध पवित्र असेल. खोलवर घेऊन चढाई करावी लागेल. आणि आता मात्र जेर बंद केला जातोय. अर्थातच कोंडगाव संघाचा स्वागत देऊन स्वागत करायचं. आयुष्यातले 40 वर्ष त्यांनी कबड्डीसाठी आमच्या या गावासाठी दिले असे एक राष्ट्रीय कबड्डीपटू यशवंतप्पा शिर्के यांचं स्वागत करतील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर शिर्के. मी आविष्काराला विनंती करतोय की देणगी जाते आणि आम्हाला नेहमीच त्यांचं सहकार्य असं असेल. संदीप सटू शिंदे यांचं मायेची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. चला पुढील होणारा सामना असेल सिद्धिविनायक आंबेगड वर्सेस अकादमी शेरफळ. या दोनही संघांना पहिला पुकार असेल. विनंती करतोय अनंतभाऊ शिर्के यांचं मायेची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत सागर शिर्के. विवेक माळी आपणास विनंती करतो की आपण मायेची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन एक ज्येष्ठ कार्यकर्ते कबड्डी प्रेमी किशनप्पा शिर्के यांचं स्वागत करायचं. मी सागर शिर्के यांना विनंती करतोय देणगी दाते सुनीलजी शिंदे यांचं आपण पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत. मी आविष्कार शिर्के यांना विनंती करतोय राजेशभाई सुर्वे यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. एक अष्टपैलू नेतृत्व, एक अष्टपैलू खेळाडू ज्यांचा खेळ आपण आत्ताच पाहिलं. अटीतटीच्या सामन्यात 5-5 सामन्यामध्ये निर्णायक फेरी 3 गुणांची पराभूत झाले, परंतु नेहमीच स्पोर्ट्समनशिप ज्यांच्याकडे पाहायला मिळतं असे राजेशभाई सुर्वे गेली 25 वर्ष आमच्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या जबाबदारीने कामगिरी पार पडत आहेत. त्यानंतर सागर शिर्के यांना विनंती करतोय मनोहर भाऊ शिर्के यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करायचं. मनोहर भाऊ शिर्के यांना पर्यंत विनंती करतोय की मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. तसेच
श्री पंकज भाऊ जोके, भाजप युवा मोर्चा नागोठणे सागरभाई शिर्के यांचं मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. पंकज भाऊ जोके, नागोठणे असोसिएशन संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतोय. आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावातील प्रत्येक युवकांचा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरे. सागर शिर्के यांचं मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. धन्यवाद. मी आविष्कार शिर्के विनंती करतोय. कबड्डीचे माजी खेळाडू ज्यांनी 15 नाही ते 20 वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला सपोर्ट करत ही जी कबड्डी टिकवली, जे आज आपण पाहतोय कबड्डीमध्ये जे मातब्बर खेळाडू तयार झाले. आम्ही खेळायला जाणारे 8 जणच असायचो. त्यातले एक कोच म्हणजे आमचे मंगेश भाऊ शिंदे, मंगेश सोनू शिंदे हे कोच म्हणून असायचे. आणि 7वा खेळाडू म्हणून आमचे योगेश रोहिदास भाऊ शिर्के नेहमीच आमचा सपोर्ट असायचा. आणि आमचं खेळ पाहूनच आज आमच्या गावात ते मातब्बर खेळाडू तयार झालेले आहेत. मी मंगेश भाऊ शिंदे यांना विनंती करतोय. तसेच गावातील जे काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दहाच्या चढाईसाठी गेला आहे तो अष्टपैलू खेळाडू विवेक शिंदे. फायर डिपार्टमेंट आपली कामगिरी बजावत आहे. आणि फायर डिपार्टमेंट म्हटलं की एक जबाबदारी असणारी ही जी टीम, ही शहरामध्ये गावामध्ये कोणतीही आगीची घटना घडली तर तिथे स्वतः हजर राहून त्या आगीला सांभाळायचं असतं. कबड्डीचा अनुभव असल्यामुळे, कबड्डीचे ज्ञान असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये अव्वल असणारा हा खेळाडू मंगेश बुवा शिंदे यांचं मायाची शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एक उत्कृष्ट गायक, हरिभक्त पारायण म्हणून ज्यांची नाव रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तसेच सुप्रसिद्ध शाहीर म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी नाचांचे पहिलीच फेरी आणि पहिल्याच फेरीत यजमान संघ श्री चौंडेश्वरी कडसुळे याच्याबरोबर खेळताना नाममात्र 4 गुणांनी आघाडी नसून पिछाडीवर आहे. सुंदर चौडा काढलेला आहे. तर वादळी झाले, कोंडगावला स्थायिक झाले आणि आता आम्हाला प्रणय हा कोंडगाव संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. तर खरोखर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की कडसुळे म्हणजे जे हिरे आहेत ते कडसुळे जन्माला येऊ दे किंवा आणखी पुढे जाऊ दे, हे चमकणारच. दोदा टाळ्या द्या प्रणयसाठी. 11 नाममात्र 2 गुणांची आघाडी ही चौंडेश्वरी कडसुळे संघाकडे आहे. नागोठणे असोसिएशन म्हटलं की मातब्बर खेळाडू तयार झालेले आहेत, मातब्बर संघ तयार झालेले आहेत. कुठली संघ कुठे काय बाजी मारेल हे कदापि सांगू शकत नाही. आपण पहिलीच फेरी पाहिली, योगेश्वरी नागोठणे आणि नाममात्र 3 गुणांनी आंबडी संघ विजयी झाला. आणि आता तोच खेळ, तोच दोष आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे. प्रणय शिंदे चढाईसाठी. आणि आता मात्र वारंवार चढा केल्या जातील प्रणयच्या माध्यमातून. आणि गुणफलक जर आपण बघायला गेलो तर नाममात्र 2 गुणांची आघाडी असेल, अर्थात ती म्हणजे कडसुळे संघाची. शिवतेजाचा गगरी चमकला एकच ऐसा तारा, तो शिवमांचा शंभू राजा सागर सुटला वारा. अधर्म सोडीला धर्म राखीला झाला शत्रू दरकाप. दख्खन येते या शिवबांनंतर औरंग्याचा बाप, शंभू औरंग्याचा बाप. आणि नक्कीच शिवछत्रपतींचे मावळे आपल्याला मैदानामध्ये घरी असताना दिसणार आहेत. आणि आता मात्र डुवा डायरेक्ट असेल, करो या मरोची सिच्युएशन 7 विरुद्ध 1 संवाद होईल असेल प्रणयसाठी. आणि आता मात्र थोडीशी घाई केली जाते आणि सहजरित्या पॉईंट मिळवते. अर्थातच 10-11 नाममात्र 1 गुणांची आघाडी चौंडेश्वरी कडसुळे संघाकडे पाहायला मिळते. आणि अजूनही मला रूपरेषा किंवा कबड्डीचं हे जे ताळतंत्र आहे ते काय अजून समजलेलं नाही आहे. विवेक शिंदे सारखा रीडर असताना
आता मात्र सामना बरोबरीत आहे. ट्रॅकसूट जिंकण्याची संधी वर्धा आणि कोंडगाव संघाला आहे आणि आपण यजमान म्हणून आपला चषक आपल्याच गावात राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत विवेक शिंदे आणि त्यांची चौडेश्वरी कडसरी टीम. नेहमीच सामना याचे अटीतटीचे पाहायला मिळालेले आहेत, कधी मारले. त्यामुळे आजही सांगू शकत नाही की कोणता संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. वारंवार चढाई करतोय हा 9 नंबरचा उंच पुरा खेळाडू. खरं तर 4 आणि 5 मध्ये गुण टिपणं हे खूप जिकरीचं असतं. 6-7 मध्ये जेवढं तुम्ही सहज गुण मिळवू शकता तेवढं 4 आणि 5 मध्ये खूप टफ असतं आणि आता तीच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं तिसऱ्या चढाईवर दोन्ही सामने हा खेळ खेळतील असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर असं नाही आता प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. पुन्हा एकदा चढाईसाठी मध्यंतराला मला वाटतं धारदार चढाई करून आपल्या संघाची आघाडी वाढवली होती, परंतु घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची कसली भीती. तयार होतो पिन दंडाने छातीला लाव माते. आव्हान असू दे केवळ ही ताकद ठेवून खेळण्याची. ढाल बनवू स्वप्नांना हिंमत कर रोखण्याची. हार मानणारा नाही जोवर शत्रू हरणार नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये आणि मी अजून जिंकलेलो नाहीये. नक्कीच प्रयत्न प्रामाणिक करावे लागतील प्रणय शिंदेला. आणि आता मात्र जेरबंद केला जातोय अर्थातच प्रणय याला. पंच रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे आणि आमचे मित्र आहेत, एक यशस्वी उद्योजक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे म्हणून तर माझे कबड्डीपट्टू होते आणि आता सुद्धा कबड्डीच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून कबड्डीला प्रोत्साहन देत आहे. वारंवार चढाई करतोय खूप प्रणय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि सामना आहे बरोबरीत. पाहूया 5 मिनिटात कोण कुठे बाजी उलटवतोय. पहिल्या हाफमध्ये जी चढाई होत्या धारदार चढाई विवेकच्या होत्या त्या आता काही सेकंड प्रणयनी बाजी मारलेली आहे आणि जी काही लीड होती 6 गुणांची ती परतवत सामना बरोबरीत आणलेला आहे प्रणय. मी मगाशी सुद्धा बोललो होतो 4 आणि 5 मध्ये गुण टिपणं खूप कठीण असतं. तुमच्या कौशल्यावरच तो गुण आपण घेऊ शकतो. आणि आता मात्र ऍडव्हान्स टॅकल काहीसा अनुभव कमी असून काही गडबड नव्हती आणि ऍडव्हान्स टॅकल केल्यामुळे 1 गुणांचा फटका हा कडसुळे संघाला बसताना दिसतोय आपल्याला. विवेक शिंदे आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की आपण आल्याची नोंद करायची आहे आणि ज्या संघाने आपली प्रवेश फी भरली नसेल त्याने कृपया आपली प्रवेश फी भरायची आहे. विनंती असेल. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे आणि आता मात्र डू और डाय रेड असेल. करो या मरोजी डिस्कशन अर्थातच 7 विरुद्ध 1 असा सावधगिरीला खेळाडू घेऊन मूर्ती लहानपण कीर्तिमान असा खेळाडू खोलवर चढाई करतोय आणि आता मात्र जेरबंद होतोय. सामना संपला शेवटची 3 मिनिटे आणि 2 गुणांची आघाडी वर्धा आणि कोंडगाव संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कडसुळे संघाची जी काही रणनीती आहे ती काही मला पटलेली नाही आहे. तुमच्याकडे भरभक्कम शहरी एसटीचे 5-5, 6-6 फुटाचे खेळाडू असताना सुद्धा तुम्ही एक नवनिर्वाचित खेळाडूला चढाईसाठी पाठवता. नक्की तुमची नीती किंवा रणनीती काय कबड्डीची मला कळत नाहीये. आता मात्र विवेक सुपर टॅकल ऑन असेल. 2 किंवा 3 खेळाडूमध्ये क्षेत्ररक्षण झालं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 2 गुण मिळले जातात. आणि आता पाहूया सामना संपायला शेवटची 2 मिनिटं.
आणि 2 गुणांची आघाडी वर्धा आणि कोंडगाव संघाकडे. पंचांच्या अंगावर जाऊ नका, पंचांच्या अंगावर जाऊ नका, पंचांचा निर्णय आधी. अजय बुरुमकर एकाच चढाईत 5 गुण मिळवल्याबद्दल प्रभाकर भाऊ शिंदे, प्रभाकर उमाजी शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आपणास आलेलं आहे. सामना संपत घेऊन जावे. अजय बुरुमकर याच वाघाने सामना आपल्याकडे झुकवला होता. एकाच चढाईत 3 गुण आणि लोणाचे 2 असे 5 गुणांची चढाई करत आघाडी मिळवली होती. प्रभाकर भाऊ शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अजय बुरुमकरसाठी. चला सिद्धिविनायक आंबेकर वर्सेस अकादमी शेतपळ. आपल्याला विनंती करतो की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सिद्धिविनायक आंबेकर वर्सेस अकादमी शेतपळ.